मुलुंडी अरे आपण आले आपण आले बसलं काय आपण आलेलो आहोत मुलुंड ईस्ट येथील माडा कॉलनीमध्ये. अरे मला गाणं म्हणायला आले. गाणं म्हणायचं चल म्हण लवकर. व्हेरी गुड. हा हाका मारू किती तुला हाका मारू किती तुला जोगवा दे ग मला जोगवा दे ग मला हातामध्ये परडी हातामध्ये परडी क्या बात आहे. दारात उभी आई मिठ पीठ भरायची करू नको गाई जोगवा दे ग बाई. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. सगळ्या ताया इथे पुन्हा एकदा आलेल्या आहेत. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. तुम्हाला माहिती आहे ह्यात आपण एक वाक्य देतो आणि ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवतो. जी ताई जी मावशी जी आजी हे वाक्य बोलून दाखवेल तिला लगेच बक्षीस. वाक्य असं आहे श्रुतीची पुत्री कृती. हे पटापटा पटापटा बोलून दाखवायचं आणि मी सांगेन तसं बोलून दाखवायचं. हा मी सांगेन तसं मी ज्या ज्या मूडमध्ये सांगेन त्या त्या मूडमध्ये. चला कुठून सुरुवात करायची? तिथून सुरुवात करायची. ठीक आहे ह्या म्हणतायत तिथून सुरुवात करायची आहे. आपण सुरुवात करूया. तुमचं काय म्हणणं कुठून सुरुवात करायची? इथून. बरं मी माझ्या या सगळ्या तायांबरोबर जाणार आहेत. आपण सुरुवात करूया इथूनच. आता हे वाक्य तुम्ही बोलून दाखवायचंय पण हे वाक्य बोलल्यानंतर श्रुतीची पुत्री कृती बोलल्यानंतर असं करायचं. असं नाही होणार यार. नाही 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 हीच तर शक्ती कपूर आल्यासारखं वाटेल मला. ठीक आहे मग शक्ती कपूर समजा. श्रुतीची पुत्री कृत्री आऊ श्रुतीची पुत्री कुत्री. आता असं कराय श्रुतीची पुत्री कृती आव. हे अति होतंय आता. अरे अरे हीच गंमत आहे. ठीक आहे श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कुत्री कुत्री श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कुत्री. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. तिला सांगितलं आहो मला काय सांगणार आहेत काय माहिती. आता इकडे या. आता हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. हा श्रुतीची पुत्री कृती. हा सुरतीची पुरती कुर्ती हा. सुरतीची पुरती कुर्ती हा. सुरतीची पुरती कुर्ती सुरतीची पुरती कुर्ती तिला एकदा कुर्ती सुरतीची द्या काय. सुरतीची पुरती कुर्ती सुरतीची पुरती कुर्ती बरं. सुरतीची पुरती कुर्ती ठीक आहे. सुरतीची पुरती कुर्ती. बरं हा ओके. अच्छा संपलं का? बरं ठीक आहे हरकत नाही. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हे वाक्य आता रागात बोलायचे. श्रुतीची पुत्री कृती असं करायचं. कसं करायचं? हा श्रुतीची पुत्री कृती हा लांबवा. हा रेडी. हा पटकन. माझ्या श्रुतीची भाच्यावरती कशा रागवता तुम्ही? हा तसं. हा रेडी पटकन. हा श्रुतीची पुत्री कृती 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 हा शाबास व्हेरी गुड. होऊन जाऊ द्या काय श्रुतीची ते. पुत्री कृती हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती मला का हा? तुम्हीच सांगितलं अच्छा, मला सांगितलं म्हणून हा. असं आणि असं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. हे वाक्य बोलताना तुम्ही गात गात बोलायचे. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती. हे जर असं गाणं गायलं काय म्हणतील भाऊजी?
ह्या चालीत काय मजा नाही. आता मी सांगतो चाल तसं बोलायचं. हा घ्या. अरे आहा हा करा करा. ए हे आहा ए हा श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती कृती. ए कृती श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री श्रुतीची पुत्री कृती आहा श्रुतीची कृती आहा नाही. कृती इहा 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 हा श्रुतीची पुत्री. श्रुतीची पुत्री कृती आहा एकदा जोरदार टाळून जाऊ दे. हा अरे हे वाक्य तुम्ही कसं बोलणार? नाचत नाचत बोलायचं. श्रुतीची पुत्री वेगात, वेगात, कृती वेगात, वेगात, हा. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती हा. श्रुतीची पुत्री कृती ओके जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. त्या मंगळागौरीमध्ये मध्ये एक भांडण असतं माहिती दोघींचं. मी तुला तुला हे तुला तुला सांगते तुला मी तुला. हा होतं की नाही मंगळागौरीमध्ये असतं. आता हे वाक्य तसंच बोलायचं. श्रुतीची पुत्री पुत्री हा श्रुतीची कृतीची हो नाहीये. श्रुतीची कृतीची श्रुतीची पुत्रीची कृतीची श्रुतीची पुत्री पुत्री श्रुतीची पुत्री पुत्री श्रुतीची पुत्री पुत्री. हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले तिला आपण येणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई ह्या ताईंना द्या. घोर लावते लेक जीवाला जेव्हा पहिला फोन उचलत नाही. घोर लावते लेक जीवाला जेव्हा पहिला फोन उचलत नाही. मन धावत असतं तिच्याकडे पण पाऊल मात्र उचलत नाही. आईशिवाय माहेर माहेर नाही आणि लेकीशिवाय घर घर नाही. लेक गेली सासरला पण मन काही मात्र मानत नसतं. मन मात्र काही मानत नसतं. माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर अर्थातच माहेरच्या आठवणींना हा उजाळा मिळत असतो आणि त्या आठवणी डोळ्यांमधून अश्रूंवाटे ते बाहेर येत असतात. लग्नाचा दिवस जेव्हा तुमचा होता काय बोलणं झालं होतं आई बाबांबरोबर? नाही, तिने म्हणजे कसा संसार करायचा काय या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. सासरी जाऊन कसं राहायचं, सासू सासऱ्यांसोबत कसं राहायचं, कसं सांभाळायचं, घर कसं सांभाळायचं, या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या. पण कन्यादानाचा जो विधी चालू होता तेव्हा नक्कीच आई बाबा रडले असतील ना? आई वडील तर लग्नाच्या आदल्या दिवसापासूनच रडत होते, कारण दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि ऑब्व्हियसली कोणत्याही आई वडिलांना त्या गोष्टीचं जास्त म्हणजे सेन्सिटिव्ह असतात त्या गोष्टीमध्ये. बरोबर. तर मग कन्यादानाच्या वेळेस आईपेक्षा जास्त वडील माझे खूप रडलेले आणि मला पण खूप त्यावेळेस इमोशनल झालेली मी सुद्धा खूप. काय होतं मनामध्ये जेव्हा माहेरचा उंबरा ओलांडत असताना? सगळ्याच मुलींना हेच वाटतं की आता म्हणजे माहेर शेवटी आपल्याला सोडावंच लागतं किती काही झालं तरी. पण माझं आता माहेर कल्याण आहे आणि सासर मुलुंड आहे, तरीसुद्धा मम्मीकडे एवढं येणं जाणं माझं होत नाही. का? कारण आपल्या डेली रुटीनमुळे आपलं घर सांभाळणं, आपला जॉब सांभाळणं या सगळ्या गोष्टींमध्ये नाही वेळ मिळत. म्हणजे मम्मीकडे येण्याची ओढ जास्त असते सुरुवातीला. नंतर ती जबाबदाऱ्यांमुळे ती ओढ जबाबदाऱ्यांमुळे तर कमी होते असं नाही, अजून म्हणजे माहेरची आठवण जास्त दिवसेंदिवस वाढतच जाते. ताई तुम्ही व्यक्त झाला तिथे बोललात मनापासून, खूप छान वाटलं. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ गौरी सचिन सावंत. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आमच्या 19 वर्ष झाली आहेत. किती ओढ आहे अजून माहेरची या 19 वर्षात? माहेरची ओढ खूप आहे, कारण खूप लहान असताना माझे वडील गेले, त्याच्यामुळे आम्ही 5 भावंडांची जबाबदारी माझ्यावरती होती. त्याच्यामुळे खूप पहिल्यापासून मी माझ्या भावंडांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळले. 5 भावंडांची जबाबदारी तुमच्यावर, तुम्ही सगळ्यात मोठ्या? नाही, मी 2 नंबर, माझी मोठी बहीण आणि मी असं. त्याच्यामुळे माहेर सोडताना बाकीच्या गोष्टींपेक्षा माझ्या मुलांचं काय होणार हे ते टेन्शन त्यावेळेला होतं. काय जास्त आठवतो सासरी असताना जेव्हा प्रत्येक क्षणी? जेव्हा सासरी असताना शक्यतो आठवतात जास्त वडील,
कारण की खूप लहान असताना गेले. म्हणजे जेव्हा त्यांनी मला काही सांगायचं होतं किंवा शिकवायचं होतं तेव्हा ते नव्हते माझ्याबरोबर. लग्न जेव्हा कन्यादानाला उभे राहिलो तेव्हा माझ्या काका काकींनी ते कन्यादान केलं माझं. त्यावेळी मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. आणि तो एक क्षण असा आहे की कुणाच्याही लग्नात गेलं की ती नवरा नवरी बघितल्यानंतर मला असं वाटतं की मी तिथे स्वतः उभी आहे. आणि तो प्रसंग कोणाच्याही वाटेला येऊ नये, आईवडिलांच्या वाटेला, की आपली मुलगी दान करतोय आपण कोणाला. काय माहेरकडून काय सासरी घेऊन आले? सहनशीलता, ॲडजस्टमेंट, म्हणजे कुठल्याही गोष्ट असू देत, माणसांबद्दल असू देत, प्रसंगाबद्दल असू देत, संकटाबद्दल असू देत, ह्या गोष्टींमध्ये सामर्थ्याने कसं उभं राहायचं हे आईवडिलांनी जे पहिल्यापासून दिलेलं आहे बाळकडू आतापर्यंत घेऊन बरोबर आलं आहे. म्हणून सुखाचा संसार 19 वर्षाचा झाला आहे माझा. वा, सुंदर. पण खूप वेळ लागला असेल ना ॲडजस्ट व्हायला सासरी? वेळ लागला खूप. पण आता असं झालं आहे की मला माहेरची आठवण कमी येते, कारण सासूबाई सगळं चांगलं करतात माझ्याबद्दल आहे. खूप छान वाटलं. Thank you, तुम्ही sir. बसू शकता. कोणाची आठवण येते माहेर म्हटल्यानंतर? आई कोण डोळ्यासमोर? आई आईचं सांगावं तेवढं कमीच आहे. आमची आई खूप देव माणसाप्रमाणे आहे. ती सगळं आम्हाला चांगलं सगळं शिकवते. असं वागायचं तसं वागायचं चांगलं असतं. आमची आई म्हणजे एकदम खूपच चांगली आहे. असं बोलावं तेवढं कमीच आहे आईबद्दल. प्रसंग तुम्ही सांगाल आईबद्दल? आई म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे काही जरी कुठे कोणाचे प्रसंग असेल तर धावत गेल्याशिवाय राहतच नाही. पूर्ण म्हणजे आमच्या मला म्हणून म्हणजे चौक्या गावात पूर्ण कुठे काही होऊन दे पण पहिली म्हणजे आई असते सगळ्यांबरोबर. सगळेजण आठवण काढत असतात, सगळेजण बोलत असतात. आत्ताच गेलेली ती जत्रा होती आमची, तिथे बोलायला लागली तुझी आई म्हणजे देव माणूस आहे सगळ्यांची. म्हणजे आमच्या घरी कोणी आलं तरी त्याला कधीच उपाशी पाठवत नाही. इतक्या वर्षात समजा सांगू शकला नाही, काय सांगायचं राहिलं होतं? देवाला काय सांगायचं असेल कोणाचं तर माझ्या आईला भरपूर आयुष्य लाभो असंच सांगेन. तुमच्या आईना दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना. हां. अर्थातच मायाच्या आठवणींमध्ये थोडं जरा भाऊक होतंच, पण आता या सगळ्यांना हसवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि अख्खा महाराष्ट्र ज्या खेळाची वाट बघत असतो त्या खेळाला आपण आता सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम सगळ्यांनाच माहिती आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी नाचत नाचत खुर्ची पटकवायची. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला लगेच बक्षीस. ठीक आहे, सगळे तयार आहेत? मग रेडी? चलो गणपती बाप्पा आणि म्युझिक प्लीज. हा हा हा, पटकन पटकन बसा. हा लोक आहे एक 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 तिथे 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 तिथे. हा 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 हा, हे इथे इथे त्या साईडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता 5 खुर्च्या मध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. म्युझिक प्लीज. मी काय नाही केलेलं आहे.
एकाच खुर्चीमध्ये आणि आता बघूया एकाच खुर्चीमध्ये आणि बघूया कुठली ताई कुठली ताई पण त्यासाठी ए, ओ भाऊजी बघा काय चाललंय इथे म्युझिक द्या म्युझिक द्या अरे म्युझिक दे लवकर संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गुवणार हाय संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गुवणार हाय गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मिनी प्रायव्हेट नंबर दिला माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मिनी प्रायव्हेट नंबर दिला माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्या बात आहे खरंच खूप धमाल आलेली आहे पण ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलं तिला सुद्धा आम्ही बक्षीस देणार आहोत आणि त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया जोरदार टाळ्या मला ना खरंच खूप आनंद होतोय की तुम्ही ज्या सगळ्याजणी अगदी छान मस्त एन्जॉय करतात पण या भावाला हेही वाटत असतं की तुम्ही इथून जाताना तुम्ही खूप मोकळ्या होऊन गेल्या पाहिजेत मनात कुठले खेद किंतु परंतु गैरसमज हे राहिले नाही पाहिजेत आणि त्यासाठी कोणाचा जर तुमचा अबोला असेल तर तो अबोला सुद्धा दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो आज आपल्यामध्ये अशी एक ताई आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे तो अबोला का आहे कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया ताई तुमचं नाव सांगा नंदा ओहोळ आणि कोणाबरोबर अबोला आहे तुमचा मैत्रीण मैत्रिणी बरोबर किती वर्ष अबोला आहे तशी आमची मैत्री 22 वर्षापासून होती पण आता 3 वर्ष झाली तेव्हापासून आमची मैत्रीण तुटली आम्ही दोघी बहिणी म्हणजे मैत्रिणी एकामेकींना सख्या म्हणून माझ्या आई वगैरे सगळे एकत्र भेटत होतो बोलत होतो माझ्या आई ज्या वेळेला माझी बहीण वारली त्यावेळेला माझी आई तिला म्हणली की बाई ही माझी मुलगी आता एक गेली बहीण आता ही तुला मोठ्या बहिणीसारखी आहे तू माझ्या मुलीकडे लक्ष ठेव तेव्हापासून मग मी त्याला बहीणच मानली 4 वर्षानंतर माझी नंतर आई पण वारली भाऊ बहिणी मग तिने मला त्याच्यामधून सावरलं पूर्ण म्हणजे मला सपोर्ट दिला बहिणीसारखं सगळं मान पान सगळं म्हणजे माझ्या भावाला माझा एक भाव होता त्यालासुद्धा तिने सपोर्ट केला आम्हाला असं काय झालं की असं काय झालं कारण मग माझं भाऊ 3 वर्ष झाले करोनाच्या याच्यामध्ये गेल्यानंतर क्षुल्लक कारणाने आमची भांडणं झाली कारण काहीच नाही आहे छोटीशी मिस्टेक अशी झाली बोलण्यामध्ये मनं दुखवली त्याच्यामुळे मग आमच्या भाच्या वगैरे सगळ्यांना त्यांना वाईट वाटलं असं बोलायला नव्हतं पाहिजे ते त्या कशाला बोलायचं नाही त्यांच्याकडून बहिणीप्रमाणे होत्या तर मग बहिणीचंच नातं ठेवायचं होतं भावाला सांभाळून घ्यायचं म्हणजे भाऊ वाढल्यानंतर वहिनीकडे यायचं होतं वहिनीला सांभाळून घ्यायचं होतं तुम्हाला पण बाकीच्या जे काही घरातल्या गोष्टी त्या दूर करायच्या होत्या पण तिने तसं केलं नाही तर मला एवढं सांगायचं आहे जे काय आहे आपले मतभेद ते सोडून टाक मनामध्ये काय दुरावा ठेवू नको बस एवढं माझं म्हणणं आहे बाकी काही नाही या भावापुढे तुम्ही ही तुमच्या मनातली खंत तुम्ही व्यक्त केलेली हो तर नक्कीच मी प्रयत्न करेन आणि मी तुमच्या वतीने मी ताईंना खरंच सांगेन की ताईंना खरंच तुमच्याशी बोलावं असं वाटतंय ताई तर आयुष्यामध्ये मित्र काय किंवा मैत्रीण म्हणा ही असायलाच पाहिजे कारण आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्या व्यक्तीकडे व्यक्त होत असतो मनातलं दुःख बोलून दाखवत असतो आणि आज तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही त्यामुळे ताईंना खरंच खूप वाईट वाटतंय मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे जे काही गैरसमज असतील ते दूर करा एक फोन करा ताईंना भेटायला या आणि हा अबोला लवकरात लवकर संपवा आणि हे तुमच्या मैत्रीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं घट्ट करा
ताई नक्कीच आपला हा भाग बघितल्यानंतर ताई तुम्हाला नक्कीच फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील आणि खरंच सांगतो ही मैत्री नक्कीच लवकरात लवकर तुमची पुन्हा पहिल्यासारखी घट्ट होईल, हा अबोला दूर होईल. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग पोटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावानं धाड. आपल्याला थांबावं लागणार आहे आजच्या भागामध्ये, कारण अर्थातच वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मज्जा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.